हे सरकार दरोडेखोरांचे, हे सरकार खंडणीखोरांचे, हे सरकार गुंडशाहीचे, हे सरकार ईडी सीबीआयच्या दडपशाहीचे, हे सरकार सर्वसामान्य शेतकऱ्यांचे वगैरे आपल्या अंधश्रद्धा आहेत. अरे म्हणजे ब्रिटिशांच्या काळात सुद्धा इतक्या वाईट पद्धतीने त्यांनी वागवलं नसेल. इतक्या वाईट पद्धतीने जर रस्त्यावर तुम्ही खिळे ठोकताय, अश्रुधूर ठोकताय, गोळीबार करताय, याचा अर्थ असा आहे की सरकारला प्रश्न सोडवण्यात अपयश आहे. सरकारला असं वाटत होतं की प्रभू श्रीरामाचा मुद्दा घेऊन आपण इलेक्शन निभावून नेऊ शकतो. पण त्यांच्या लक्षात येते की नाही, धर्म हा आस्था आणि श्रद्धेचा विषय आहे. जगण्यासाठी मात्र दैनंदिन गरजेच्या प्रश्नांची चर्चा करावीच लागते. अभिषेक घोसाळकरला गोळ्या लागतानाच जसं फुटेज दिसलं, तसं ते मॉरिसचं फुटेज का दिसलं नाही? आत्महत्यासाठी एक गोळी जरी मारून घेतली तरी माणसाचा जीव जाईल. मग आपण असं गृहीत धरू किंवा दुसरी गोळी पण लागली, पण एकच माणूस स्वतःला 4 गोळ्या मारून घेऊ शकतो का? मुद्दा क्रमांक 3, गणपत गायकवाडांनी महेश गायकवाडांना जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या घातल्या, तेव्हा अवघ्या काही तासाच्या आत त्याचं सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलं. मग एवढ्या मोठ्या हाय प्रोफाईल केसचं सीसीटीव्ही फुटेज बाहेर यायला का उशीर झाला? चौथा प्रश्न, मेहुल पारिक आधी वृत्तवाहिनीशी बोलताना खोटं का बोलला? आणि मेहुल खोटं बोलत आहे याचा अर्थ मेहुल पारिक त्याच्यामध्ये सहभागी आहे का? किंवा कदाचित अभिषेक घोसाळकरांची हत्या सुद्धा मॉरिसने केली नसेल. दोघांचे एकत्रित येणं कुणाला तरी परवडणारं नव्हतं, म्हणून कुण्या तिसऱ्याच माणसाने हात साफ केला का? हाय प्रोफाईल केस आहे आणि निश्चितपणे त्याचा फार मुळाशी जाऊन तपासायला हवा. मला नाही वाटत की लोकांना फार या सगळ्या निकालांच्या बद्दल उत्सुकता आहे. कारण गेल्या 1-1.5 वर्षांपासून ज्या पद्धतीने स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर भाजपा आणि एकूण सत्ताधाऱ्यांकडून होतोय, त्यावरून स्वायत्त यंत्रणांवरचा लोकांचा विश्वास उडालेला आहे. आणि लोकांना आता प्रतीकांच्या राजकारणापेक्षा अधिष्ठानाचं राजकारण जास्त महत्वाचं आहे. सो चिन्ह कुणाकडे गेलं, पक्ष कुणाकडे गेला, याही पेक्षा ते अधिष्ठान कुणासोबत आहे ते जास्त महत्वाचं आहे. मला आनंद आहे. काही का असेना, काही काळ एकत्र राहिलेले सहकारी लोक आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या त्या तमाम उमेदवारांचं मी मनःपूर्वक अभिनंदन करते. बाकी नारायण भाऊच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे. परंतु भाजपाचे आम्ही आभार मानतो की त्यांनी मूळ भाजपाईंना देण्यापेक्षा आमच्याच काँग्रेसच्या लोकांना दिलं. आम्ही भाजपाचे आभारी आहोत. मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियान 30 तारखेपासून सुरू आहे. आज 16वा दिवस आहे या यात्रेचा आणि यामध्ये महत्त्वाचा मुद्दा ही महिला सुरक्षा. महिलांच्या प्रती सत्ताधारी लोकप्रतिनिधींकडून जी अत्यंत हिणकस आणि अवमानकारक भाषा वारंवार वापरली जाते, तर महिला सुरक्षितता आणि सन्मान वाढीस लागावा. द्वेषबुद्धीचं राजकारण संपावं. कधी हिंदू मुस्लिम, कधी मराठा ओबीसी अशा पद्धतीने सत्ताधारी जी भांडणं लावतायत ती न व्हावीत. तिसरं असं की स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर थांबायला हवा. स्वायत्त यंत्रणांची त्यांची स्वतंत्रता अबाधित राहायला हवी आणि कायदे सुव्यवस्था. कारण अजूनही ललित पाटील प्रकरणामध्ये मी वारंवार प्रश्न उपस्थित करते, परंतु ससून चेडीन, संजीव ठाकूर यांचं अजूनही त्यांना अरेस्ट झालेली नाही. आणि देवेंद्रजी नुसतेच मी नेक्सस बाहेर काढेन, सूत्रधार बाहेर काढेन, त्यांनी कुठलाही ना अनिक्षा जयसिंगानी प्रकरणातला सूत्रधार बाहेर निघाला, ना ललित पाटील प्रकरणाचा सूत्रधार बाहेर आलेला आहे, ना आंतरवली सराटीचा सूत्रधार बाहेर आलेला आहे. कोण सूत्रधार आहे ते त्यांनी एकदा स्पष्ट केलं पाहिजे. प्रश्न असा निर्माण होतो की गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काय करणार आहेत? कारण मी पुन्हा आठवण करून दिली पाहिजे. पुण्यामध्ये उदय सामंतांच्या गाडीवर नुसता ओरखडा निघाला, त्यावेळेला 323, 324, 307 कलमं लावली गेली होती. चंद्रकांत पाटील यांच्यावरती फक्त शाई फेकली. शाई फेकल्याने वास्तविक जीव जात नाही, तरी सुद्धा संबंधित माणसावर 307 लावली होती. पण पत्रकार निखिल वागळे यांच्यावर एवढा प्राणघातक हल्ला होऊनही 323 करून टेबल जामीन कसा होऊ शकतो? याचा अर्थ सत्ताधाऱ्यांची जर माणसं असतील तर मात्र त्यांना खुलेआम छूट दिली जाते, असाच त्याचा अर्थ होतो. जसं नितेश राणेंनी सांगितलं की काहीही करा, आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय. गृह खातच जबाबदार आहे. मुळात देवेंद्रजी हे वारंवार गृहमंत्री म्हणून अपयशी ठरत आहेत आणि मला वारंवार असा प्रश्न पडतो, ज्या गृहमंत्र्यांना स्वतःच्या पत्नीचेही संरक्षण करता येत नाही, त्यांच्या स्वतःच्या पत्नीवर घरात घुसून एक बाई स्पाईंग करते आणि त्यांच्या लक्षात येत नाही. जर या राज्यामध्ये गृहमंत्र्यांची पत्नीच सुरक्षित राहत नसेल तर आमच्या सर्वसामान्यांच्या घरातल्या लेकीबाळी कशा सुरक्षित राहतील? साधा प्रश्न आहे. परंतु
नैतिकता म्हणून त्यांचा राजीनामा मागण्याची गुंजाईश नाही, कारण नैतिकतेचा आणि देवेंद्रजींचा फार काही संबंध आलाय असं आत्तापर्यंतच्या त्यांच्या वागण्यावरून वाटत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.